नमस्कार. आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नवघर माणिकपूर ह्या भागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्या मार्गदर्शनासाठी माजी आमदार विलास पोतनीजी आणि सोबतच यंग ब्रिगेडर आणि सर्व तरुण मंडळीला सोबत घेणारे कीर्तिकर साहेब हे देखील आलेले आहेत आणि सर्व शिवसेनेचे मुख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी ह्यांच्यामध्ये काय वार्तालाप झाला हे आपण आता जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर आजच्या मुख्य जे काही तुम्ही मार्गदर्शन केलं त्याचा मुख्य काय विषय होता आजचा या बैठकीचं वसई विरार नालासोपारा या सर्व आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते यांची आज बैठक लावली होती. मुख्य विषय दोन होते. एक म्हणजे ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी 27 तारखेला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमचे प्रकाश भोईर हे इतर मागासवर्गीय ज्याला म्हणतात ओबीसी म्हणतात त्या पॅनलमधून उभे राहिलेत. एकच आमचा उमेदवार आहे आणि त्या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्याकरता हा एक विषय होता. दुसरा जो विषय होता तो BLA 2 म्हणजे बूथ लेवल एजंट 2 ज्याला आपण म्हणतो, आपलं पक्षाचे जे BLA द्यायचे असतात त्या संदर्भात देखील आढावा घेण्यासाठी बाबा विधानसभेमध्ये यादीवाईज आपले BLA 2 झाले आहेत की नाही, ते झालेले असल्यानंतर ते इलेक्शन ऑफिसमध्ये त्यांचं सगळी नावं सबमिट केली आहेत की नाही, हा सगळा आढावा घेण्यासाठी आजची ही बैठक आयोजित केली होती. आता सध्या शिवसेनेमध्ये असं बोललं जातं की पडझड चालू होती आणि तरी देखील वसईमध्ये तुम्ही ज्या वेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेचे इलेक्शन झालं त्यामुळे तुम्ही स्वतंत्र उभे राहिले आणि चांगल्या प्रकारे मतदान देखील तुम्ही घेतलेलं आहे. आता भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही वसईमध्ये पुन्हा मागच्या जोशाप्रमाणेच अजून उभे राहण्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांची काही निवड करता आहात का? मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही जवळजवळ 29 पॅनल होती. 29 पॅनलमध्ये 2-3 पॅनल सोडली तर सर्व पॅनलमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे केले होते. जवळजवळ 88 ते 89 हजार मतं. ठीक आहे, आमचा एकही उमेदवार निवडून आला नाही, पण मतदान एवढे मतदार ह्या विभागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या ह्याच्यावर विश्वास ठेवणारे 88-89 हजार मतं आम्हाला मिळालेली आहेत आणि आम्ही त्या ह्यानी नाही म्हटलं तरी आम्ही काय निराश झालो नाही. आम्ही परत एकदा ठरवलेलं आहे या वसई विरारमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्ते जे आमचे सर्व शाखा प्रमुख लेवलचे आहेत त्या सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की जनसंपर्क वाढवा. लोकांची जी काही कामं आहेत छोटी मोठी सगळीच कामं काय मग आम्हाला बॅनर लावायला लागतात, काही गोष्टी करायला लागतात, या सगळ्या गोष्टी सगळे हे करून जनसंपर्क 80% समाजकारण हे माननीय शिवसेना प्रमुखांनी आपल्याला बाळकडू दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे परत एकदा आपण कामं करूया. निश्चितपणे इथे आपल्याला यश मिळेल. मला खात्री आहे आमचा हा नवनिर्वाचित जो जिल्हा प्रमुख आम्ही प्रथमेश राऊत त्याची निवड केलेली आहे हा अतिशय जोरदार काम करत आहे. त्याचे सहकारी आहे तिथे सर्व सहकारी, मग ते शहर प्रमुख असतील, जिल्हा तुमचे उपजिल्हा प्रमुख असतील, आमचे जे काही पदाधिकाऱ्यांचं जाळे आहे हे सर्व त्याच्या विश्वासावर हे करून सगळे कामं करतात. सगळ्या ठिकाणी तो पोचलेला आहे आणि आम्ही देखील महिन्यातून 2 महिन्यातून तिकडे एकदा येऊन सगळा आढावा घेतो. त्यांना काही मदत असेल तर मध्ये आम्ही आपल्या कमिशनरची बैठक देखील घेतली होती. म्हणजे आपण इकडचा जो आयुक्त आहे तिथे देखील जाऊन आम्ही आमच्या काही समस्या काही गोष्टी त्यांना निवेदन दिलं होतं. या सगळ्या गोष्टी आमच्या चालू आहेत आणि लोकांमध्ये सातत्याने आपण वावरायला पाहिजे. हे आमचं शेवटी आमचा बेसच शिवसैनिकांचा तो आहे. तुम्ही जे बोलले ते खरं आहे, कारण शिवसैनिक बोलले की कोणत्याही जेव्हा काही समस्या निर्माण होते तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते हे धावून जाणार आहेत. परंतु आता वसईमध्ये तरुण मंडळी अजून शिवसेनेमध्ये येण्यासाठी तुम्ही काही तरुण मंडळीची निवड देखील करणार आहात? तरुण मंडळीला निश्चितपणे ही तरुणांची संघटना लक्षात ठेवा. आम्ही समजा 66 साली आम्ही सुरू केलं, त्याच्यानंतर दुसरी पिढी आली, तिसरी पिढीला तर चौथी पिढी आहे. त्या चौथ्या पिढीला देखील आम्ही तयार करू आणि जास्तीत जास्त तरुण मंडळी या पक्षामध्ये कशी येतील आणि कसं का शिस्तबद्ध काम करतील याचा आम्ही ते प्रयत्न करू. साहेब आम्ही तुम्हाला देखील एक प्रश्न विचारतो की वसई विरारमध्ये मराठी टक्केवारी ही चांगली आहे
आणि मराठी लोकांना असं वाटतं की शिवसेना मोठी व्हावी, परंतु ह्या ठिकाणी मुंबईवरून जसं पाहिजे तसं सहकार्य अजून म्हणजे मिळत नाही असं काही ठिकाणी दिसत होतं. तर आता तुम्ही वसईकडे एका वेगळ्या नजरेने बघणार आहात आणि वसईवरती जास्त लक्ष देणार आहात का? तसं बघायला गेलं तर बाळासाहेबांपासून आता उद्धवसाहेब जे आमचे पक्ष नेतृत्व करतायत, त्यांचं अगदी बारकाईने या वसई विरारवरती लक्ष असतं. काही कारणास्तव या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळू शकलं नाही, असं मला वाटतं. कारण खास करून मराठी मतदारांचा पगडा असलेला हा संपूर्ण वसई विरार नालासोपारा असा भाग असला तरी शिवसेना त्यावेळेला एकटी निवडणूक कधी लढत नव्हती. शिवसेना ही कुठेतरी युतीमध्ये आघाडीमध्ये निवडणूक लढायची. परंतु ह्यावेळेला पहिल्यांदाच आम्ही महानगरपालिका जी एकट्याने लढलो, त्यामुळे आम्हालाही आमची ताकद कळली, आमच्या कार्यकर्त्यांनी आमची ताकद कळली आणि आमच्या पाठीमागे नक्की कुठे कुठल्या विभागात किती मतदार आहेत आणि आम्ही कुठे चांगले आहोत, आम्ही कुठे कमी आहोत हे आम्हाला नक्की लक्षात आलेलं आहे. त्यामुळे अशा दृष्टीने त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये शिवसेना या संपूर्ण विधानसभेमध्ये अग्रेसर कशी होईल त्याच्याकरता मी असेल, माझ्यासोबत माझे नेते भाई पोटनीस असेल, विलास पोटनीस असतील, आम्ही सर्वजण उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनात काम करणार आहोत. काही जुने जाणते नेते आहेत, त्यांना आता शिवसेनेचं काम करायची इच्छा होती, परंतु आता त्याच्यातला कुठेतरी रस निघाल्यासारखा दिसतो. त्यांना देखील तुम्ही संघटित करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का? बघा कसं की शिवसेना, जसं विलास पोतनीसांनी सांगितलं की शिवसेना ही तरुणांच्या ताकदीवरती निर्माण झालेली संघटना आहे आणि तरुणांच्या ताकदीवरतीच हिला आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. परंतु ज्या वेळेला एखादा तरुण काम करत असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे कुठेतरी अनेक वर्षाचा अनुभव असलेला जो अनुभवी माणूस असतो, त्याचा आशीर्वाद, त्याचं मार्गदर्शन हे आवश्यक असतं. त्यामुळे या विभागामध्ये जेवढे काही जुने जाणते जे ज्येष्ठ शिवसैनिक असतील, काही माजी पदाधिकारी असतील, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं पण जे काही मत आहे की शिवसेना या ठिकाणी अग्रेसर कशी झाली पाहिजे, एक नंबरची कशी झाली पाहिजे, हे त्यांचं मत घेऊन तरुणांना म्हणजे चांगल्या रीतीने काम देऊन आणि त्या लोकांचं सर्व मतं घेऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन, त्यांचा मार्गदर्शन घेऊन शिवसेना परत एकदा वसई विरारमध्ये चांगल्या रीतीने काम करेल, पुढे जाईल. तर आपण ऐकलं, इथे पोतनी साहेब असू द्या किंवा कीर्तिकर साहेब असू द्या, त्यांचं म्हणणं आहे की वसई विरारमध्ये शिवसेनेसाठी वातावरण हे चांगलंच होतं, परंतु मधल्या काळात काही कारणास्तव शिवसेना जरी थोडीशी डगमग झाली असली तरी आम्ही आता चांगल्याने उभारी घेत आहोत. आमच्यामध्ये तरुण कार्यकर्ते असू द्या किंवा आमचे जुने जाणते कार्यकर्ते असू द्या, सर्वांना एकत्र घेऊन आम्ही चालणार आहोत. आम्ही मागच्या इलेक्शनला एकटेच लढून बघितलं, परंतु आता पुढे आम्ही जिंकण्यासाठी आणि एकट्याने असू द्या किंवा सोबत असू द्या, परंतु जिंकण्यासाठी आणि चांगल्या लोकांचं काम करण्यासाठी आम्ही लढणार आहोत. बसेल न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.